नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण माझ्या अंगणात ही कविता आपण एक्सप्लेन केलेली होती. आज आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिलं काय सांगितलेलं आहे, चौकटी पूर्ण करा म्हणजे फिल इन द बॉक्सेस. हे बॉक्सेस आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेले आहेत. रानाचा रंग म्हणजे जे रान होतं, जे शेत होतं, त्याचा रंग कोणता होता तर काळा. म्हणजेच काय तर मातीचा कलर कोणता होता, काळा. त्याच्यानंतर आहे घास भरवणारी. कोण घास भरवत होती तर माय म्हणजेच आई. थर्ड आहे गहू आणि शाळवाचं. गहू आणि शाळवाच्याला जे दाणे आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे तर मोती म्हटलेलं आहे. दाणे टिपणारी. दाणे कोण खात होतं तर पाखरे खात होते. सो अशा प्रकारे तुम्हाला ह्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे खाली आकृत्या पूर्ण करा म्हणजेच काय तर कम्प्लीट द डायग्राम. पहिला आहे शेतात आलेल्या 2 धान्यांची नावे सांगा. शेतात कोणकोणती 2 पिकं आली होती तर एक होतं गहू आणि दुसरी होती ज्वारी. सेकंड आहे रानातला मेवा हे केल्याने वाढतो. म्हणजे रानामध्ये आपल्या जी पण काही पिकं आहेत त्यांना काय म्हटलं आहे, आपल्या रानातला मेवा. सो तो काय केल्याने वाढतो तर दिल्याने आणि घेतल्याने. दुसऱ्यांना दिल्याने आणि दुसऱ्यांकडून घेतल्यामुळे हा रानमेवा वाढतो असं लेखक म्हणतो, कवी म्हणतो. थर्ड आहे कवीच्या गालावर या कारणामुळे अश्रू येतात. कवीच्या गालावरती अश्रू किंवा डोळ्यातून जे पाणी आहे ते गालापर्यंत येतं. तर का असं तर पाखरे दूर गेल्यामुळे. म्हणजे जेव्हा पाखरं दाणं खाऊन दूर उडून जातात हे बघून कवीला रडायला येतं आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू जे आहेत ते त्याच्या गालावर येतात. फोर्थ आहे कवीला घास भरवणारी. कवीला कोण घास भरवतं तर त्यांची आई, माय म्हणजेच आई. त्यानंतर आहे पुढील शब्दांचे अर्थ लिहा. रानचं काय येणार आहे, वन. रान म्हणजेच वन. माती म्हणजेच मृदा. आणि मिजाज म्हणजे एट म्हणजे ॲटिट्यूड. जीव म्हणजे प्राण. घर म्हणजे सदन किंवा भवन. दूर म्हणजेच लांब, फार अवे. दुग्ध म्हणजे दूध जे मिल्क असतं. आणि आसू म्हणजे अश्रू जे डोळ्यातून येतात, टीयर्स. त्यानंतर आहे फोर्थ नंबर, पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा. म्हणजे ह्या ज्या लाईन्स दिलेल्या आहेत आपल्याला पोयमच्या त्याचा मिनिंग सांगायचा आहे. काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. आता ह्याचा मिनिंग काय येणार आहे, शेतातल्या काळ्या मातीतून उगवलेले धान्य जणू काही मोती पवळ्याची रत्न आहेत. म्हणजे त्यांच्या शेतातून, शेतकऱ्याच्या शेतातून निघालेलं जे धान्य आहे, कोणकोणतं ज्वारी आणि गव्हाचे जे दाणे आहेत ते शेतकऱ्याला कशासारखं वाटतं, मोती आणि पवळ्यांच्या रत्नासारखं वाटतं. मोती म्हणजेच काय तर पर्ल आणि पोवळं म्हणजेच काय कोरल. अशा प्रकारची जी रत्न असतात असं कोणाला वाटतं तर शेतकऱ्याला वाटतं. माझ्या अंगणास त्यांची रास पडली आहे. म्हणजेच माझ्या अंगणात त्यांचा ढीग लागलेला आहे. रानात पिकलेल्या फळांची ऐट माझ्या अंगणात आनंदाने डुलते आहे. आणि ही जी माझ्या रानात पिकलेलं जे माझं धान्य आहे ह्यांची जी ऐट आहे, ऐट म्हणजे ॲटिट्यूड, हा माझ्या अंगणामध्ये डोलत आहे असं कोण म्हणतं तर शेतकरी म्हणतो. त्याच्यानंतर आहे 1 to सेंटेन्समध्ये आपल्याला याचे आन्सर्स द्यायचे आहेत. कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते. तर कवीच्या अंगणात कशा कशाची रास म्हणजे ढीग लागला आहे तर उत्तर आहे कवीच्या अंगणात मोती पवळ्याची रास पडते. म्हणजेच गहू व ज्वारीच्या दाण्यांची रास पडते. गहू आणि ज्वारीला कशाची उपमा दिलेली आहे कवीने तर त्याला मोती आणि पवळ्याची उपमा दिलेली आहे. सेकंड आहे रानमेवा कुठे उगवला आहे. म्हणजे रानमेवा कुठं आला आहे तर उत्तर येणार आहे रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे. याचा आन्सर दिलेला आहे रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे, पण ऍक्च्युली याचा आन्सर येणार आहे रानमेवा हा कवीच्या शेतामध्ये उगवलेला आहे. पण आपल्याला डायजेस्टमध्ये वगैरे हेच आन्सर दिलेलं आहे. तर हे आन्सर बद्दल तुम्ही तुमच्या टीचरशी म्हणजे बोलून घेऊ शकता की याचं योग्य ते आन्सर काय येणार आहे. त्यानंतर थर्ड नंबर आहे कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे. म्हणजे जो रानमेवा, रानात मिळालेलं जे धान्य आहे त्यालाच आपण रानमेवा म्हणतो, ते गुण्या गोविंदाने म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसळून का खायला पाहिजे असं का कवी म्हणतो तर रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो. म्हणजे रानमेवा जो आहे हा एकमेकांना दिल्याने आणि त्यांच्याकडून घेतल्याने त्याचं उत्पन्न अजून जास्त होतं, म्हणून कवी सर्वांना गुण्या गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे. त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे कवीच्या अंगणात पाखरे का येतात. कवीच्या अंगणामध्ये पाखरे कशासाठी येतात तर उत्तर येणार आहे कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी. म्हणजेच त्याच्या अंगणामध्ये जो काही धान्याचा जो सडा पडलेला आहे, जो ढीग पडलेला आहे ते खाण्यासाठी पाखरे येतात. दाणे टिपण्यासाठी म्हणजेच ते दाणे खाण्यासाठी. त्याच्यानंतर आहे खालील कवितेतील ओळी शोधा. गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहे. सो ह्याचं काय येणार आहे, कोणती लाईन आलेली आहे याच्यासाठी तर गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडले.
आपल्याला. सेकंड आहे काळ्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते. सो याच्यासाठी कोणती लाईन आलेली आहे तर काळ्या क्षार मातीतून मोती पवळ्याची रास. थर्ड नंबर आहे शेतात काम करून दमून आल्यावर आई घास भरवते. सो ह्याच्यासाठी कोणती लाईन आलेली आहे तर जीव दमतो शिनतो घास भरवते माय. त्यानंतर फोर्थ नंबर आहे रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया आणि दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदाने खावा. सो अशा प्रकारे त्यांचे आन्सर्स लिहायचे आहेत. आता त्यानंतर आहे स्वमत, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हा तुमचा पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन करा. म्हणजे तुम्ही एखादं शेत असं बघितलं आहे का, सो त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून आलं हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे, पारनेर हे माझ्या मामाचे गाव. सो तुम्ही तुमचं लिहू शकता. एकदा थंडीच्या दिवसात मी मामांकडे गेलो होतो. दुसऱ्या दिवशी मामाच्या बैलगाडीने आम्ही शेतावर गेलो. मामाने मला ज्या शेतावर नेले ते तुरीचे शेत होते. मी तुरीचे शेत पहिल्यांदा पाहत होते. जे तुरीची डाळ वगैरे असते ना ते शेत. भरलेल्या लोंब्या नारिंगी होत्या, म्हणजे ज्या शेंगा असतात ज्याच्यातून आपल्याला तुरीची जी डाळ भेटते त्या शेंगा असतात नारिंगी, म्हणजेच काय तर ऑरेंज कलरच्या किंवा सॅफ्रॉन कलर म्हणू शकतो. त्या वाऱ्यावर डोलत होत्या. एखाद्या वाऱ्याची झुळूक त्या लोंब्यावरून गेली की एक नारंगी लाटच जणू जात आहे असे वाटत. म्हणजे जर एखादा हवेचा जर झोका आला तर कसं शेत हलतं. सो त्याला जे एक्सपिरियन्स ज्यांनी सांगितलेला आहे सो त्यांना काय वाटतं की हे जसं काय नारंगी एक लाटच जात आहे, जशी पाण्याची लाट येते तसं. नारंगी रंगाचा कोणी सडा घातलाय की काय असे वाटत होते. सडा म्हणजे असं वाटत होतं सगळीकडे नारंगी रंग पसरलेला आहे. तुरीचे शेत खूप सुंदर दिसत होते. मी ते डोळे भरून पाहतच राहिलो. शेतावरून जरा वेळाने मी परतलो, पण माझ्या डोळ्यात ठसलेले तुरीचे शेत जणू नारंगी धुवून छेडत माझ्यासोबत येत होते. हे तुम्ही तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून लिहू शकता. आता त्यानंतर आहे समूहदर्शक शब्द, म्हणजेच काय तर कलेक्टिव्ह नाउन. जसं की धान्याची रास. आता धान्य खूप सारं असेल तर त्याला काय म्हणणार आहे, ती असणार आहे रास. मग तशी लाकडांची काय असणार आहे, खूप सारी लाकडं असतील तेव्हा त्यांना काय म्हणतात तर मोळी. पक्ष्यांच्या ग्रुपला काय म्हणतात थवा. केळ्यांचा घड असतो किंवा खूप सारी केळी एकत्रित असतात त्याला काय म्हणतात लोंगर किंवा घड. प्राण्यांचा जो ग्रुप असतो त्याला काय म्हणतात कळप. मुलांच्या ग्रुपला काय म्हणतात तर घोळका. द्राक्षांचा जो ग्रुप असतो त्याला काय म्हणतात घड किंवा घोस. अशा प्रकारे तुम्हाला हे कलेक्टिव्ह नाउन करायचं आहे. त्याच्यानंतर आहे पुढील शब्दांसाठी शेवट समान असलेले कवितेतील शब्द लिहा. म्हणजेच काय तर रायमिंग वर्ड आपल्याला शोधून लिहायचे आहेत. सांडलंच येणार आहे पडलं. सगळ्यात अगोदर आपल्याला फर्स्टवाला बघायचं आहे, म्हणजेच काय तर लास्टवाला जो लेटर्स असतो तो चेक करायचा आहे. तो सेम असेल तरी चालेल. त्याच्यानंतर मिडलवाला आपण बघायचा आहे, म्हणजे लास्टमधून सुरुवात करायची आहे, तेव्हा आपल्याला हे लायमिंग वर्ड्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर रासचं येणार आहे मिजास, म्हणजे इथे फक्त स रायमिंग आलेलं आहे. मायचं येणार आहे साय. त्यानंतर आहे खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा. खावाचा मिनिंग काय येणार आहे तर खा. मायचा अर्थ काय येणार आहे आई. घरामंदीचं काय येणार आहे घरामंदीचं काय होणार आहे घरामध्ये. आणि आसूचं येणार आहे अश्रू. त्यानंतर आहे आपल्याला एकवचन आणि अनेकवचन. सिंग्युलरचं प्ल्युरल बनवायचं आहे किंवा प्ल्युरलचं सिंग्युलर बनवायचं आहे. एक असेल तर तो दाना असणार आहे, म्हणजे ग्रेन असणार आहे, आणि खूप सारे दाणे म्हणजे ते ग्रेन्स बनणार आहेत. पाखरू म्हणजे एक असेल, जो कोणी बर्ड असेल तो एक असेल तर पाखरू होणार आहे खूप सारी पाखरे. एक असेल तर घर, खूप सारी घरे. एक असेल तरी पण मोतीच येणार आहे, खूप सारे सुद्धा मोतीच राहणार आहेत, त्याचं चेंज होणार नाहीये. घासचं पण घासच राहणार आहे आणि अंगणचं अंगणे बनणार आहे. त्यानंतर आहे कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे हे जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनमधून योग्य तो ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि जे सेंटेन्स आहे तो परत लिहायचा आहे. काळ्याशार मातीतून मोत्या पवळ्याची डॅश डॅश. मिजास आस की रास, तर आन्सर येणार आहे रास म्हणजेच ढीग. घरामंदी घरट्यात जशी दुधातली माय साय की जाय, तर साय म्हणजेच काय दुधावरती जे क्रीमचं येतं, म्हणजे क्रीम म्हणू शकतो दुधावरची. सायला काय म्हणतात तर क्रीम. दूर उडून या जाता आसू येते डॅश डॅश. गालावर सारेजण की घरट्यात, तर जेव्हा पाखरं दूर उडून जातात तेव्हा जे डोळ्यातले अश्रू आहेत ते कशावर येतात तर गालावरती येतात. त्याच्यानंतर ग्रामर सांगितलेलं आहे. पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा, म्हणजेच ॲडवर्ब फाइंड आउट करायचा आहे.
काल रात्री खूप पाऊस पडला. सो हे काय आहे आपलं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये त्या टाईमचा म्हणजे त्या वेळेची माहिती होते. सो हे काय आहे तर काल. का? कारण काल पाऊस पडला होता. सो याच्यावरून आपल्याला काय कळतं की ही क्रिया कधी झालेली आहे. सो काल म्हटल्यावरती काय येणार आहे तर ह्याच्यावरून त्या टायमिंगची माहिती झालेली आहे. सेकंड आहे समोरून विश्वास चालत आला. सो समोरून आता हे काय होणार आहे आपलं स्थलवाचक म्हणजे कोणत्या जागेवरून तो आलेला आहे. सो प्लेस. स्थलवाचक म्हणजेच काय तर प्लेस. सो हे काय येणार आहे तर समोरून आपलं आन्सर असणार आहे. मला 2 पुस्तके पटकन दे. सो पटकन आता कोणत्या पद्धतीने ही क्रिया झालेली आहे तर पटकन म्हणजेच काय तर ह्याला म्हणतात रीतिवाचक. रीतिवाचक म्हणजेच काय तर मॅनर ऑफ ॲडवर्ब म्हणजेच रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रिया कोणत्या प्रकारे झालेली आहे, हळूहळू, सावकाश, फास्ट, हे कशामध्ये येणार आहे तर रीतिवाचक क्रियाविशेषणमध्ये येणार आहे. त्यानंतर आहे मुलीपेक्षा वर्गात मुले दुप्पट आहेत. दुप्पट म्हणजेच काय तर त्याच्यापेक्षा डबल आहेत. सो इथे काय केलेलं आहे तर प्रॉपर आपल्याला सांगितलेलं. दुप्पट म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल वर्गामध्ये जर मुली असतील 10 तर मुलं किती असणार आहेत त्याच्या 20 दुप्पट म्हणजेच काय तर त्याच्या डबल. सो 20 असणार आहेत. सो इथे आपलं काय झालं आहे संख्यावाचक म्हणजेच नंबर्स प्रॉपर माहिती आहे, त्यामुळे हे होणार आहे आपलं संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. सो अशा प्रकारे तुम्हाला क्रियाविशेषण अव्ययाचे जे पण एक्झाम्पल्स असतील ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे चा शब्दपंखा पूर्ण करा. पहिला क्वेश्चन आहे वर्णमालिकेतील 32वे अक्षर म्हणजे वर्णमाला जी आहे आपले म्हणजे मराठीतले जे अल्फाबेट्स आहेत त्याच्यातलं 32 नंबरचं अक्षर कोणतं आहे तर ते आहे स. सेकंड आहे जंगलातला एक भित्रा प्राणी. जंगलामध्ये कोण सगळ्यात भित्रा प्राणी आहे तर तो आहे ससा. नेहमीचा दुसरा वर्ड काय येणार आहे तर सतत. एक शीतपेय म्हणजे एक असं हे असणार आहे जे पिलं जाणार आहे पण त्याची सुरुवात स पासून होते तर तो काय असणार आहे सरबत. आता रस्त्याचा दुसरा शब्द काय येणार आहे स पासून तयार होणारा सडक. उत्सवचा दुसरा शब्द काय येणार आहे तर सण. आणि ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द रा स. सो हे तर काय बनणार आहे तर स. आता इथे काय सांगितलेलं होतं आपल्याला सचा जो पंखा आहे तो पूर्ण करायचा. सो हे जे पण आपले जे वर्ड तयार होणार आहेत हे सगळे कशापासून तयार होत आहेत तर स पासून, त्यामुळे हा लास्टचा येणार आहे रास. आता त्यानंतर काय सांगितले तर कविता करायला सांगितलेली आहे. पहिलं आहे अंगण. सो अंगणची ही कविता आपल्याला तयार करून दिलेली आहे. सेकंड आहे गुढीपाडवा म्हणजे सण आहे त्याच्या आपण काय काय करतो ते सांगायचं आहे. दुसरं आहे तोरण. सो आता त्याची पोयम कशी तयार होणार आहे तर गुढीपाडवा आणि दिवाळी आनंदाची खेळीमेळी, तोरण बांधू काढू रांगोळी, पाहुण्यांना देऊ पुरणपोळी. सो हे झालं सेकंड नंबरवालं. थर्ड नंबरवालं येणार आहे रंगबिरंगी फुले घेऊन सुंदर पाने भवती वेढुनी, नारळाने पूजूया हा सण दारावरती बांधून तोरण. सो अशा प्रकारे तुम्हाला ही पोयम तयार करायची आहे. आय होप तुम्हाला ही पोयम जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते चांगल्या पद्धतीने समजले असतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.